You know, we are seeing that from Gospel of John chapter 3 verse 16. आणि आपण पाहत आहोत योहान कृष्णवर्तमान याचा 3 अध्याय 16 वचन. God so loved the world. देवाने जगावर एवढी प्रीती केली. His love is plenteous. आणि त्याचं प्रेम जे आहे ते विपुल असं आहे. That he gave his only begotten son. आणि त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. You know, God's love is priceless. We cannot price. You cannot tell the value. आणि मग देवाचं प्रेम जे आहे ते अमूल्य आहे. त्याची किंमत आम्ही नाही करू शकत, त्याची मोजदाद आम्ही नाही करू शकत. Whosoever believeth in him shall not perish. आणि जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होऊ नये. So God's love is protective. आणि म्हणून देवाचं प्रेम जे आहे ते संरक्षण करणार आहे. When we believe, he protects us. Remember that. Know that. हे लक्षात घ्या की ज्यावेळेस आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो तो आमचं संरक्षण करतो. Already we have studied on that. I'm not going to go back. So fourth topic we are into is that is God's whosoever believeth in him shall not perish but have a everlasting life. पण त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. So under that topic, God is teaching us from the character how God's love is permanent. आणि ह्या विषयाच्या अंतर्गत देव आम्हाला शिकवत आहे की देवाचं प्रेम जे आहे ते सार्वकालिक कसं आहे, कायमचं कसं आहे. When we believe in God, we will not perish but have everlasting life. There is no end for it. आणि मग ज्यावेळेस आम्ही देवावर विश्वास ठेवतो त्यावेळेस आम्हाला सार्वकालिक जीवन म्हणजे ज्याला अंतच नाही असं जीवन आम्हाला प्राप्त होतं. So from the life of Abraham, Sarah, Lazarus, poor Lazarus, and then rich man, we study from their life. आणि मग अब्राम, सारा, गरीब लाजार आणि श्रीमंत मनुष्य मी त्यांच्या जीवनाबद्दल आम्ही all kind of people, whether rich or poor, all will die one day. That is what we saw. आणि मग काय आम्ही पाहिलं त्यातून की प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक जो मग गरीब असो श्रीमंत असो सगळ्या प्रकारचे लोक जे आहेत ते एक दिवस मरण पावतील. But as we are looking to the word of the Lord, our God is a permanent God. पण जसं मी देवाचं वचन पाहत आहोत आपला देव जो आहे तो आपला सार्वकालिक सार्वभौमसा आहे. Dear people of God, we calculate, you know, we measure and we count and we say born on so date and dead, died on so date. So we calculate like how many years that person was alive on this earth. आणि आपण बऱ्याचदा आम्ही पाहतो की अशा प्रकारे फोटोवर असेल कबरेवर असेल हे लिहिलेलं गेलेलं असतं की कोणत्या तारखेला तो व्यक्ती जन्मला आणि कोणत्या तारखेला तो मृत्यू पावला. म्हणजे या पृथ्वी तलावरतीच त्याचं जीवन किती दिवसाचं किती वर्षाचं होतं ते लिहिलं जातं. By that we understand, we think we understand that, you know, means he died after so many years he died. त्याच्याद्वारे आम्ही लक्षात येतं आपल्याला समजते की आपल्या एवढ्या वर्षानंतर तो व्यक्ती मरण पावला. But we are studying on the topic that is God's love is permanent. आणि पण जे विषय आम्ही अभ्यासत आहोत ते म्हणजे देवाचं प्रेम जे आहे ते कायमचं आहे. But here we see they died means God's love finished there. The end of the God's love is end there. आपण इथं ते मेले याचा अर्थ आम्ही म्हणू शकतो का की त्यांचं जीवन संपलं. Already we have studied on the previous messages studies. If you are joined for first time, you go back to our Facebook account and you can listen to our previous messages. You will get to know all the topic. आणि ह्या विषयावरती आपण गेल्या काही संदेश आपण पाहिलेले आहेत आणि तुम्ही जर पहिल्यांदा आमच्या बरोबर जोडले गेलेले असाल तर तुम्ही आमच्या पेजला फॉलो करू शकता आणि जे जुने संदेश आहेत ते तुम्ही ऐकू शकता. So you know, but we saw that, you know, we physical life will end here, but the spiritual life, the spirit never dies. आणि मी इथं हे पाहिलं की शारीरिक जीवन इथं संपतं पण आत्मिक जीवन जे आहे ते कधी संपत नाही. What we begin our life with the Lord, आणि जे जीवन आम्ही देवाबरोबर सुरू करतो that has got no end. त्याला अंत नाहीये. That is permanent. आणि ते सार्वकालिक आहे. That is for eternity to eternity. आणि मग सार्वकालिकतेसाठी ते आहे. So it will never end. आणि ते कधी संपणार नाही. Because Abraham, Sarah, Lazarus, we saw that, you know, Lazarus died, but angels carried him to the Abraham's bosom. आणि मग आम्ही पाहिलं अब्राहम सारा यांच्या जीवनामध्ये आणि लाजार मेला पण लाजार मेल्यानंतर त्याला देवदूताने नेऊन अब्राहमाच्या उराशी ठेवलं. This Lazarus who believed in God, he though physically died, but he didn't die. He was in paradise with Abraham.
आणि मग कारण लाजर हा देवावर विश्वास ठेवत होता, शारीरिकरित्या जरी तो मेला तरी त्याला आत्मिक रीतीनं तो अब्राहमाच्या उराशी म्हणजे तो स्वर्गामध्ये अब्राहमासंगती होता. So though earthly life will end here, our spiritual life in God will never end. आणि जरी शारीरिक जीवन जरी आमचं इथं संपलं, संपुष्टात जरी आलं, तर आमचं आत्मिक जीवन जे प्रभूमध्ये आम्ही सुरू करतो ते कधी संपणार नाही. So further we are taking one more topic, that is a character that is we are studying from the life of Moses. आणि पुढे आम्ही जे विषय घेतलेला आहे जो मोशेच्या जीवनासंबंधी. So Moses, we saw again his childhood, and he grew up now. He has become big. आणि मग मोशेचं लहान बालपण आम्ही पाहिलं आणि आता तो मोठा झालेला आहे. From Exodus chapter 2 we saw that his concern for his brethren. आणि मग निर्गमनाच्या दुसऱ्या अध्यायामधून आम्ही पाहिलं की त्याचं जे आपल्या भावंडांच्या बाबतीत त्याचं जे विचार आहेत किंवा त्याचं आत्मीयता जी आहे. So once again something else to study from his life that we are going to see from Exodus chapter 2 verse 11 and 12. आणि पुढे आणखीन आम्ही त्याच्या जीवनाविषयी शिकत असताना आम्ही निर्गम याचा दुसरा अध्याय आणि 11 वचन आम्ही पाहणार. 11 and 12. Exodus chapter 2 verse 11 and 12. And it came to pass in those days when Moses was grown that he went out unto his brethren and looked on their burdens, and he spied an Egyptian smiting an Hebrew, one of his brethren, and he looked this way and that way, and when he saw that there was no man, he slew the Egyptian and hid him in the sand. काही दिवसांनी असे झाले की मोशे मोठा झाल्यावर त्याने आपल्या भाऊबंदाकडे जाऊन त्यांचे काबाड कष्ट पाहिले. त्या प्रसंगी आपल्या भाऊबंदापैकी एका इब्राला कोणी मिस्री मारीत असलेला त्याला दिसला. तेव्हा त्याने इकडे तिकडे सभोवार नजर फेकली व कोणी नाही असे पाहून त्या मिस्रास ठार करून त्याला वाळूत लपवले. What do we read here? That now Moses has grown big. आणि मग आम्ही इथं काय पाहतो की मोशे आता मोठा झालेला आहे. Then he went out unto his brethren. आणि तो आपल्या भाऊबंदांच्याकडे गेलेला आहे. And it says looked on their burdens. आणि he looked. आणि त्यांचा काबाड कष्ट त्यांना पाहिलेला आहे. Now these are the points we are going to see today. आणि आजची ही मुद्दे आज आम्ही पाहणार आहोत. That as he grew up, आणि जसा तो मोठा झाला he looked upon the problems of his brethren. आणि मग त्याने त्याच्या भाऊबंदांची जी समस्या आहे त्याकडे त्याने लक्ष दिलं. So when we look at Moses' character, आणि ज्यावेळेस आम्ही मोशेच्या जीवनाकडे त्याच्या व्यक्तिमत्वाकडे पाहतो, what do we understand? That he is a chosen of God. आणि आम्हाला काय लक्षात येतं की तो देवानं त्याला निवडलेला होता. He was beautiful in the sight of the Lord. आणि देवाच्या दृष्टीनं तो सुंदर होता. So today doesn't matter what people say about us. आणि मग आज काही फरक पडत नाही काय लोक आमच्या बाबतीत आज म्हणत आहेत. We need to understand that we are chosen by God. आणि आम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे की आम्ही देवानं आम्हाला निवडलेला आहे. And we are beautiful in the eyes, in the sight of the Lord. आणि आम्ही देवाच्या दृष्टिकोनातून आम्ही सुंदर आहोत. So Moses is a chosen vessel of God. आणि मग मोशे देखील देवानं निवडलेला एक पात्र होता. So now when we read in the scripture the Hebrews, आणि ज्यावेळेस आम्ही इब्रीच्या पुस्तकामध्ये पाहतो Hebrews, Egyptian smiting an Hebrew. मग ज्यावेळेस आम्ही बघतो की मिस्री एक जो आहे तो एका इब्र्यास मारत आहे. So who are the Hebrews? इब्रूज कोण होते? Moses' brethren. आणि ते मोशेचे ते भाऊबंद होते. So when he looked upon their burdens, आणि ज्यावेळेस त्याने त्यांचं काबाड कष्ट पाहिलं. Who is this Egyptian now here? मग ही मिस्री कोण आहेत? He is a soldier. आणि तो एक योद्धा आहे. Now this is
a story, the true, which the history of King Pharaoh. आणि मग ही जी फारो राजाची इतिहास आहे हा In Egypt, इजिप्तमध्ये Pharaoh was the king, आणि फारो हा राजा आहे and his Egyptian soldiers, आणि त्याचे जे मिस्री सैन्य आहे now they are smiting, they are beating the Hebrew. आणि मग ते मिस्री सैनिक जे आहे ते इब्री लोकांस मारत आहेत. Why they are doing that? आणि ते का करत आहेत तसं? Because these Hebrews are a slave people in Egypt. कारण हे इब्री लोक जे आहेत त्या मिस्रामध्ये मिसर देशामध्ये गुलाम म्हणून होते. So here 4 things you need to understand. आणि मग इथे 4 गोष्टी आम्हाला समजून घ्यायची गरज आहे. Symbolically I'm going to tell you and we need to understand and study on that. आणि मग प्रतिकात्मक रीतीने मी तुम्हाला ते सांगणार आहे आणि त्याच्यावरती आपण मनन करणार आहोत. See, Moses is a God's chosen person. आणि मोशे हा देवाने निवडलेला व्यक्ती आहे. Hebrews are Moses' brethren. आणि इब्री लोक जे आहेत मोशेचे भाऊबंद आहेत. Or family members you can say. किंवा तुम्ही एक परिवार म्हणू शकता. Now Pharaoh here, he represents Satan the king. आणि मग जो फारो आहे लोक आहेत ते देवदूतांचं जे हे आहे. Egyptian soldiers are pharaohs. आणि इजिप्तचे जे सैनिक आहेत ते फारोचे आहेत. नाही समजतं की सैतान जो आहे तो ह्या जगावरती राज्य करत आहे. You know, I think last year, 2 years we've been studying on the topic of, no, more than that 2 years, we are studying on the topic of God's kingdom. आणि मी जवळजवळ 2 वर्षे झालं देवाचं राज्य या विषयावरती मनन करत आहोत. And on Sundays we saw that there are like my rule, that is his own kingdom. माझं जीवन माझे नियम हे त्याचं स्वतःचं राज्य आहे. That's why we say, like, you know, means we see that many people say, who are you to tell me? Means in my kingdom, in my life, what I'll do, who are you to tell me? मग ह्याच गोष्टी मी पाहतो की पुष्कळशे लोक कधी कधी म्हणतात की तुम्ही कोण आहात आम्हाला सांगणारे, आम्हाला कळतंय मी माझ्या मनचा राजा आहे. Means I got my own kingdom. आहे. Where is his kingdom? How he rules? He rules in people's life. आणि मग त्याचं राज्य कुठं आहे, तो कुठं राज्य करतो, तर तो लोकांच्या जीवनावरती राज्य करतो. So we don't have time to go back again. We already studied on that. Then third topic we saw, that is God's kingdom. आणि मग तिसरी गोष्ट आम्ही पाहिली, तिसरा मुद्दा जो आम्ही पाहिला ते म्हणजे देवाचं राज्य. So when Satan, ज्यावेळेस गर्व चढला आणि त्याला स्वर्गातून खाली टाकण्यात आलं आणि त्याच्याबरोबर त्याच्या देवदूतांना खाली टाकण्यात आलं, तर तो जो आहे तो म्हणजे की मी माझं राज्य स्थापन करेन. So Satan, and he has got his angels, you can say, evil spirits, we can say, for physically you can to understand, his children he has got. Means 1/3. आणि मग का मी फारोला सैतानाबरोबर आम्ही तुलना करत आहोत? Because when we look at his character, that we understand he was not a good king. आणि मग ज्यावेळेस आम्ही त्याचं व्यक्तिमत्व पाहतो तर त्यावेळेस आमच्या लक्षात येतं की तो काही चांगला राजा नाही. So when he is a bad, means who is a bad, then Satan, naturally, to understand us. आणि मग तो जर त्याचे कृत्य जर वाईट आहे तर कोणाचे कृत्य वाईट आहे तर साहजिक. That, you know, God chose Moses. That's the reason God chose Moses. आणि म्हणूनच देवाने मोशेची निवड केली. So now we need to understand that Moses is God's chosen. आणि आम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे की मोशे जो आहे देवानं निवडलेला व्यक्ती आहे. Hebrew people are his family people, brethren. आणि इब्री लोक जे आहेत त्याचे स्वतःचे भाऊबंद आहेत, स्वकीय आहेत. So to understand, Pharaoh saw his brethren. आणि इथं आम्ही पाहिलं की मोशेनं आपले जे भाऊबंद आहेत त्यांना पाहिलं. Now question comes here. हा प्रश्न निर्माण होतो. You might think, what you're asking this question? We know our problems. आणि मग तुम्ही म्हणाल की अरे तुम्ही काय प्रश्न विचारताय, आम्हाला माहिती आहे आमची समस्या. Do you see all your family members is बंधनांमध्ये ते अडकलेले असतील. What did Moses do when he saw his brethren are in problem or slavery? आणि मग कधी त्यानं पाहिलं की त्याचे जे भाऊबंद आहेत ते त्याचे काबाड कष्टामध्ये गुलामगिरीमध्ये आहेत.
What did he do? आणि त्याने काय केलं? When Egyptian beating his brother are there upon our family members. आणि मग काय तुम्ही कधी हे पाहिलेलं असेल का की आपल्या परिवारामध्ये अशा काही प्रकारचे आघात होत आहेत? Some people say fortune. काही लोक म्हणतात की माझ्या नशिबाचं आहे. Whatever is written, it is happening. आणि जे काही नशिबात लिहिलंय ते होणार आहे. But when we say our अशा काही गोष्टी ज्या चुकीच्या वाईट गोष्टी तो लिहिणार नाही. last week I think as we saw that why God chose us. आणि मग गेल्या आठवड्यामध्ये आम्ही पाहिलं असेल की का आम्हाला देवानं निवडलेलं आहे. Because Jeremiah 29:11 says he has got plans for us not to harm but to give hope for future. What are the problems do you see in your family members' life? आणि जे काही समस्या तुम्ही तुमच्या पारिवारिक जीवनात What? काय पाहता तुम्ही? What are the problems do we see in our family members' life? आणि कुठल्या प्रकारच्या समस्या तुम्ही तुमच्या पारिवारिक जीवनामध्ये किंवा परिवाराच्या लोकांमध्ये पाहता? Don't think that it is in their life only the problem is there. आणि मग असं जीवनामध्ये समस्या पाहत आहात. Financial problem. आर्थिक समस्या. No success in business. आणि कुठल्याही व्यवसायामध्ये यश प्राप्ती नाही. Job problem. नोकरीच्या समस्या. No peace in the family. परिवारामध्ये शांती नाही. No good health. We see that. आणि मग शैक्षणिक दृष्टिकोनातून मी पाहतो की आमची लेकरं शिकत नाही आहेत. पुष्कळशा समस्या त्यांना समावं लागतात. आपण त्याच्या चिंतेमध्ये आहोत. Want to come out of that problem, but no breakthrough. आणि आपल्याला त्याच्यातून बाहेर येण्याची इच्छा असते पण त्यातून आपण बाहेर निघू शकत नाहीये. So Moses looked here and there. मोशेने इकडे तिकडे बघितलं. Nobody around. कोणीच माझ्या आजूबाजूला नाहीये. So he killed that Egyptian and hid in the sand. आणि म्हणून त्याने त्याला त्या मिस्र्याला मारला आणि त्याला वाळूत लपवून टाकलं. Now I want to ask a question. मला तुम्हाला प्रश्न विचारू द्या. Once again I repeat this. His brother. आणि मग ते त्याच्या भाऊबंदाला मारत आहेत. So he got an idea to solve the problem. मग त्याला या समस्येतून बाहेर निघण्याचा एक मार्ग सुचला. Looked around. इकडे तिकडे बघितलं. He said this plan is very going to be successful. आणि त्याला वाटलं की हा जो प्लॅन आहे खूप यशस्वी होईल. So let me kill this. But is this a solution? Is it going to solve the problem? पण ही काय त्या समस्येचं निराकरण होतं का? Did this problem solve? काय ती समस्यांचं निराकरण झालं? Because कारण still his brother, and though he killed an Egyptian man, but all आपलं डोकं वापरून आपल्या आयडिया वापरून आपण त्या समस्येचं निराकरण करू शकतो. we sometimes think that what Moses did, it was good he killed it. He was hitting, he's smiting his brother, good he killed that. मग कधी कधी आपण बरं झालं तर मारलं त्याला. तो मारत होता ना त्याला बरं झालं मारून टाकलं. But was that a solution? गुलामगिरीमध्ये आहे. As Egyptian smiting his brother. आणि जसं त्या मिस्री आहे तो त्याच्या भाऊबंदाला मारत आहे. Naturally, it is not good. One way we think like Moses. He cannot just keep quiet also. आणि मग साहजिक आहे तो काय अगदी स्तब्ध उभारून. Naturally, when he saw problem of his brother. आणि साहजिक नैसर्गिकरित्या ज्यावेळेस त्याला त्याच्या भाऊबंदांची समस्या पाहिली. He thought he should do something. आणि त्याला असं वाटलं की त्यानं काहीतरी करावं. Now, when we look at our problems. आणि ज्यावेळेस आम्ही आमच्या समस्यांकडे पाहतो. When we look at all our family problems. ज्यावेळेस आम्ही आमच्या परिवाराच्या समस्यांकडे पाहतो. What are we doing? आम्ही काय करतो? Are we saying they deserve it? Let them suffer. आणि मग काय मी असं म्हणतोय का की नाही ते त्याच योग्यतेच्या आहेत मरू देतो ना जाऊ दे तिकडेच. Or you are thinking something with some idea, you are trying to come with some ideas. का तुम्ही तुमच्या ज्ञानबुद्धीवर अवलंबून तुम्ही काहीतरी त्यातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न करता. As Moses thought. आणि जसं मोशेनं केलं. Okay, this is a solution.
आणि ओके ह्या समस्येचं हे समाधान आहे. So what did he thought? आणि त्याने काय केलं? And what did he do? त्याने काय केलं त्यामधून? He killed the Egyptian and hid his body in the sand. आणि त्याने त्या इब्र्याला त्या मिस्र्याला मारलं आणि त्याला ह्याच्यामध्ये वाळूमध्ये पुरून ठेवलं. What the solution are you coming up in your problems? तुमच्या समस्येमधून तुम्ही कुठला समाधान तुम्ही घेऊन येत आहात? Or is this going to help our solutions? काय आपले जे समाधान आम्ही काढलेलं आहे ते काही सहाय्यभूत आहे का? Just think of that. त्याच्यावरती थोडंसं विचार. What are we doing exactly in this problem? आणि ह्या समस्येमध्ये नेमकं आम्ही काय करत आहोत? Ask yourself a question. आणि स्वतःला तो प्रश्न विचारा. Can we solve the problems what are there in the family or in your life? आणि मग काय आम्ही परिवारामध्ये ज्या समस्या आहेत किंवा आपल्या जीवनामध्ये ज्या समस्या आहेत त्या आम्ही त्याचं समाधान करू शकतो? Turn with me to Proverbs chapter 3. आणि स्तोत्र नीतिसूत्र याचा 3रा अध्यायाकडे आम्ही जाऊया. Proverbs chapter 3. नीतिसूत्र याचा 3रा अध्याय. And we'll read some scriptures from there. आणि काही वचन आम्ही त्यामधून वाचूयात. Verse 1. पहिलं वचन. My son, forget not my law, but let thine heart keep my commandments. माझ्या मुला, माझे धर्मशास्त्र विसरू नको, तुझ्या चित्तात माझ्या आज्ञा वागोत. Dear people of God, what the scripture says is, आणि माझ्या प्रियाने काय वचन आम्हाला सांगतं? when we are facing some problems, when we see a problem, all our family is going through problem. आणि मग ज्यावेळेस आम्ही काही समस्या पाहतो, ज्यावेळेस आम्ही पाहतो की आमच्या परिवारामधल्या सर्व समस्येमधून चाललेले आहे. In this situation, what are we supposed to do? आणि ह्या स्थितीमध्ये आम्ही काय केलं पाहिजे? The Proverbs is an advice, it's a suggestion from the King Solomon. आणि मग सलमोन राजाकडून जे सल्ला जो आहे ह्या नीतिसूत्रामधून आपल्याला मिळतो की आम्ही काय केलं पाहिजे. Because God blessed him with wisdom, knowledge and with riches, everything. आणि मग देवाने त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये आशीर्वादित केलं होतं. ज्ञान, बुद्धी, चातुर्य हे सगळं त्याला दिलं होतं. So it is always better to take some advice in this situation from experienced elderly people. आणि मग नेहमी हे चांगलं आहे की एखादा जो अनुभवी ज्ञानी व्यक्ती आहे त्याच्याकडून आम्ही समस्येमध्ये आम्ही सल्ला घेणं. What advice we are getting? आणि काय सल्ला आम्हाला मिळतो? Who are we today in the Lord? आणि आज आम्ही प्रभूमध्ये कोण आहोत? We are God's children. आम्ही देवाची लेकरं आहोत. He's saying, my son, my children. आणि तिथे म्हणाले की माझ्या मुला, forget not my law. God is telling us, to you and me, you son, you daughters, God is telling you and me that we should never forget the book of the law. आणि माझ्या प्रियानो, तो देव आपल्याला इथे सांगत आहे की माझ्या मुला, माझ्या मुली, माझे नियमशास्त्र, माझे धर्मशास्त्र विसरू नकोस. Let thine heart keep my commandments. आणि तुझ्या अंतःकरणामध्ये, तुझ्या चित्तामध्ये माझ्या आज्ञा वागव. So what are the commandments are there in the word of the Lord. God has given, we know. So we need to keep those commandments. आणि मग ज्या काही आज्ञा देवानं दिलेल्या आहेत ते आपल्याला माहिती आहेत. आम्ही त्या आज्ञांचं पालन करत राहिलं पाहिजे. Verse 5 it says, 5व्या वर्षामध्ये सांगितलेलं आहे, trust in the Lord with all thine heart and lean not unto thine own understanding. तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको. Trust in the Lord. That is very important. In this situation, we need to obey the God's commandment. And then second thing, he says, trust in the Lord.
आणि या सर्व परिस्थितीमध्ये आम्ही देवाच्या आज्ञेचं पालन केलं पाहिजे आणि देवावर अवलंबून देवावर विश्वासू राहिलं पाहिजे. Not 50-50, half. आणि 50% नव्हे. No, with all that 100% we need to trust God. आणि आमच्या सर्व परिस्थितीमध्ये 100% आम्ही देवावर विसंबून राहिलं पाहिजे. Lean not in your own understanding. आणि स्वतःच्या ज्ञानबुद्धीवर आम्ही नाही अवलंबून राहिलं पाहिजे. Don't think that you can solve your own problems. आणि असा विचार करू नका की तुमच्या समस्या ज्या आहेत तुम्ही स्वतःच त्याचं समाधान काढू शकता. The scripture is very clear unto us. आणि वचन खूप आम्हाला स्पष्ट आहे. Trust in the Lord with all thine heart and lean not unto thine own understanding. आणि मग तुमच्या पूर्ण अंतःकरणाने देवावर भाव ठेवा आणि स्वतःच्याच बुद्धीवर अवलंबून राहू नका. 6 verse says, in all thy ways acknowledge him and he shall direct thy path. आणि तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर म्हणजे तो तुला मार्गदर्शक होईल. But we dear people of God, in the problems we say, where is God? पण माझ्या प्रियानं आपल्या समस्येमध्ये आपण बऱ्याचदा आपण म्हणतो कुठं आहे देव? Where is God? कुठं आहे देव? If God is there, then why this problem? म्हणजे देव आहे तर काही समस्या आहे. But it says, in all the ways acknowledge him, that he knows he is the Lord of this universe, he is the Lord of our life, Lord of our family, he knows everything. आणि इथे सांगितलेलं आहे की तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर कारण तो आमच्या सर्वस्वाचा प्रभू आहे, त्याला सर्व काही माहिती आहे. There is nothing is difficult for the Lord. आणि देवासाठी काहीच अशक्य नाहीये. We need to trust God from all of our heart. आणि आम्हाला आमच्या संपूर्ण अंतःकरणाने आम्ही देवावर विश्वास ठेवणं गरजेचं In आहे. all thy ways, not 1, 2, 3, 4, but in all thy ways, in whatever step we are taking, we need to acknowledge God, and he, the God, shall direct thy paths. आणि आमच्या सर्व मार्गात आम्ही त्याचा आदर केला पाहिजे आणि म्हणजे तो आमचं मार्गदर्शन करेल. 7th verse it says, be not wise in thine own eyes, fear the Lord and depart from evil. तू आपल्या दृष्टीने स्वतःच शाणा समजू नको, परमेश्वराचे भय धर आणि दुष्कर्मापासून दूर राहा. Listen carefully. लक्षपूर्वक ऐका. When you think you are going through problem, आणि ज्यावेळेस तुम्हाला वाटते की तुम्ही समस्यामधून जात आहात, don't sit at home. घरात बसू नका. Don't live a lonely life. आणि एकाकी जीवन जगू नका. That is the time when you are going through problem, you should be in the presence of the Lord first. आणि मग ती वेळ आहे ज्यावेळेस तुम्ही समस्यामधून जात आहे तर त्यावेळेस तुम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये पहिल्यांदा आलं पाहिजे. Let us go to one more scripture quickly. आणि Turn to Hebrews chapter 11. इब्रिकरसपत्र याचा 11वा अध्याय. Hebrews chapter 11 इब्रिकरसपत्र याचा 11वा अध्याय and verse 6. आणि 6वं वचन. Book of Hebrews chapter 11 verse 6. And you must be asking question, then what must I do in my problem? What I'm supposed to do? आणि कदाचित तुम्ही म्हणत असाल की मग माझ्या समस्येमध्ये मी काय करायला पाहिजे. Wonderful answer from the word of the Lord for us. देवाच्या वचनातून खूप सुंदर उत्तर आम्हाला आहे. It says 11:6, but without faith it is impossible to please him. For he that cometh to God must believe that he is, and that he is a rewarder of them that diligently seek him. आणि विश्वासा वाचून त्याला संतोष होणे अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे. In your problems, तुमच्या समस्येमध्ये we all need God's blessing. आम्हा प्रत्येकाला देवाच्या आशीर्वादाची We गरज आहे. all need success. आम्हा प्रत्येकाला यश पाहिजे. Now what are we supposed to then? मग आम्हाला काय केलं पाहिजे? First thing, if we want something from God, आणि मग पहिली गोष्ट जर आम्हाला देवाकडून काहीतरी पाहिजे आहे, listen carefully.
लक्षपूर्वक ऐका. We need to please Him. आम्ही त्याला संतोषलं पाहिजे. Am I right? बरोबर आहे का? If God is pleased by us, जर देव आमच्याद्वारे जर खुश झाला, संतुष्ट झाला. Proverbs says, if He is pleased by our ways, even He brings in reconciliation with our enemies. आणि मग वचनामध्ये सांगितलेलं आहे की जर तो आमच्या मार्गाने आमच्या कृत्याने जर संतुष्ट असेल तर तो आमच्या शत्रूशी आमचं समेट करून आणेल. That is the word of the Lord. आणि हे देवाचं वचन आहे. If He is pleased by our ways, जर आमच्या मार्गाने आमच्या कृत्याने तो संतुष्ट असेल. So what does it say? First thing, if we want something from God, आणि ते काय सांगितलेलं आहे की जर काही गोष्ट जर आम्हाला देवापासून पाहिजे असेल, what are we supposed to do? That is, we need to please God. आणि आम्ही काय केलं पाहिजे तर आम्ही देवाला संतुष्ट केलं पाहिजे. Now, how we can please God? आणि मग आम्ही कसं देवाला संतुष्ट करू शकतो? Without faith, it is impossible to please God. आणि विश्वासावाचून त्याला संतोष होणे अशक्य आहे. Without faith, it is not possible. It just says, maybe, it's impossible, it says. आणि मग ते अशक्य आहे असं सांगितलेलं आहे. विश्वासावाचून त्याला असंतोष होणे अशक्य आहे. So what is faith in this situation? What is the faith? आणि मग या परिस्थितीमध्ये विश्वास म्हणजे काय आहे? Not just saying, okay, God, I believe in you. आणि फक्त असं म्हणणं नाही, देवा हो आता मी तुझ्यावर विश्वास ठेवते. For my problems. माझ्या समस्यांसाठी. We all are sinners. आणि आम्ही सर्वजण पापी आहोत. These are the fruits of those sins. आणि मग ही जे आहे त्या पापाची फळं आहेत. So what God did for that, to solve that problem? आणि मग देवानं काय केलं ती समस्या काढून टाकण्यासाठी? God so loved the world देवाने जगावर एवढी प्रीती केली that He gave His only begotten Son for you and me. आणि त्यांना आपला एकुलता एक पुत्र दिला तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. That is what we need to believe. For my sake, Jesus has come from heaven to the earth. आणि मग ही गोष्ट मी विश्वास ठेवायला गरज, माझ्यासाठी येशू त्या स्वर्गातून पृथ्वीवरती आला. Okay, Jesus, I believe in you. हा देवा येशू ख्रिस्त आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवतो. That is not enough. एवढंच पुरेसं नाहीये. What did Jesus do coming from heaven to earth? आणि मग त्या स्वर्गातून पृथ्वीवर आल्यावर त्यानं काय केलं? He paid the penalty for you and me. त्यानं तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी किंमत मोजली. Wages of sin is death. आणि पापाचं वेतन हे मरण आहे. But in the place of me, Jesus died. पण माझ्या जागी येशू मेला. Actually, we were supposed to die on that cross for our sins. आणि वास्तविक आम्ही त्या वधस्तंभावरती बदले गेलो पाहिजे होतो आपल्या पापासाठी. But for our sins' sake, Jesus died on that cross. पण आपल्या पापासाठी येशू तिथं मेला. He died for us. तो आमच्यासाठी मेला. He was buried. त्याला पुनरुत्थान आलं. And third day again he rose up from the dead. आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा तो त्या मरणातून उठला. By the death on the cross, God defeated Satan, sin and death. आणि मग त्या वधस्तंभावरच्या मरणाच्या द्वारे देवानं सैतानाला, पापाला आणि मरणाला हरवलं. That is what we need to believe. आणि मग ही गोष्ट आम्ही विश्वास ठेवायला And today पाहिजे. Jesus is alive. आणि आज येशू हा जिवंत आहे. So when we say believe, that we need to believe that He is alive today. आणि मग ज्यावेळेस आम्ही म्हणतो की विश्वास ठेवा, की आम्ही हा विश्वास ठेवला पाहिजे की तो जिवंत आहे. That He has died for me, He has paid the penalty for me, and He is alive today to bring me out of all the problems. आणि मग त्यानं तो माझ्यासाठी मेला, माझ्यासाठी त्यानं किंमत मोजली, पण आज मला सर्व समस्यामधून बाहेर काढण्यासाठी तो जिवंत आहे. We are not able to bring our family out of all the problems. आणि आम्ही त्याच्यासाठी सक्षम नाही आहोत की त्या सर्व समस्येमधून आम्ही आमच्या परिवाराला बाहेर काढू शकू. With our own strength, with our own intellectual, with our own knowledge, we cannot bring any solution to all our family problems. आणि आपल्या स्वबळावरती, स्वतःच्या सामर्थ्यावरती किंवा स्वतःच्या बुद्धी सामर्थ्यावरती, आपल्या विचाराने आम्ही त्या परिवाराला आम्ही बाहेर नाही काढू शकत त्या समस्यामधून. We cannot bring ourselves out of this all the problems, slavery. आणि त्या गुलामगिरीतून, त्या सर्व समस्येमधून आम्ही स्वतः त्यांना नाही काढू शकत. Slavery is a bondage. आणि गुलामगिरी हे बंधन आहेत. By doing little bit like as Moses did, killing one Egyptian,
that didn't solve the problem. आणि मग थोडंसं काहीतरी केलं, जसं मोशेने ते एकाला मारलं म्हणजे काही समस्या संपली नाहीये. Sometimes we think we do something, we think we did something great thing. आणि मग काहीतरी आम्ही करतो, आपल्याला वाटतं लय मोठी काम केले मी I did it. केलं. We think, our brain is working too smart. आणि मग आपल्याला असं वाटतं की माझं बुद्धी फार चालते, छान आहे माझं. But if we want to see our family, our life coming out of the problem, पण आम्हाला पाहायला पाहिजे की आमचं जीवन, आमचा परिवार जे आहे त्या समस्येमधून बाहेर आला पाहिजे. then मग we need to please God. आम्हाला देवाला संतोषवलं पाहिजे. How we can please God? आणि आम्ही कसं देवाला संतोषवू शकतो? Without faith, it is impossible to please आणि God. विश्वासा वाचून त्याला संतोषवणे अशक्य आहे. But where we are, can we just sit and say, I have faith in God? काय फक्त आम्ही बसून म्हणू शकतो की हो माझा देवावर विश्वास आहे. But without faith, the scripture says, but without faith, it is impossible to please Him. For he that cometh to God. कारण देवाजवळ जाणाराने those who come to God in the situation, you just sit there and He says, I believe. It's not going to help us. त्या समस्येमध्ये तुम्ही तिथंच बसला आणि म्हणता की तुम्ही विश्वास ठेवताय तर ते तुम्हाला सहाय्यभूत नाही होणार. Faith without work is like a death. विश्वास कृती वाचून मरणासारखा आहे, मृत आहे. Now remember a prodigal son. आणि मग त्या उधळ्या पुत्राची आठवण करा. He remembered. त्याला आठवलं. He rebelled against father and he left house and he took everything property. He now enjoyed everything. Now he remember everything. आणि मग त्याला लक्षात आले की अरे मी माझ्या बापाविरुद्ध बंड केलं, मी माझ्या संपत्तीचा वाटा घेतला, संपत्ती घेऊन माझा आनंद उपभोगला, आता ती संपत्ती सगळी गेली, आता मी गुलाम झालोय. I lost everything now. आता माझं सगळं हरवलं. But he came to his senses. पण त्याच्या शुद्धीवर तो आला. He said, I have rebelled against my father. तो म्हणाला की मी माझ्या पित्याविरुद्ध बंड पुकारलं, देवाविरुद्ध बंड केलं. He remembered त्याच्या लक्षात आलं that in my father's house, even servant, they are no slaves. They are enjoying their life. आणि माझ्या बापाच्या घरामध्ये जे नोकर आहेत ते सुद्धा नोकर म्हणून नाही तर त्यांच्या जीवनाला भरपूर आहे, त्यांना सगळं काही विपुलतेने मिळतं. After coming to his senses, he did not sit there. आणि मग त्याच्या शुद्धीवर आल्यावर तो तिथंच नाही बसला. He decided, त्यानं ठरवलं I will go back to my father. मी माझ्या बापाकडे परत जाईन. And third thing we read, he got up from there and went to his father. आणि मग तिसरी गोष्ट आम्ही बघतो की त्यानं तो तिथून उठला आणि आपल्या बापाच्या घरी चालू लागला. If you believe, if you trust in God, जर तुम्ही विश्वास ठेवता, तुम्ही देवावर विश्वास ठेवता, now you may understand. You came to senses, yes, I need to trust God. आणि मग आता तुम्हाला लक्षात आलं की होय मला देवावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. But just doing that is not enough. पण तेवढंच करून पुरेसे नाहीये. We need to decide. We'll make a decision. आणि मग आम्हाला निर्णय घ्यावा लागेल. And we need to get up from our situation and come to the Father. आणि आम्ही त्या परिस्थितीतून उठून आम्ही देवपित्याकडे आलं पाहिजे. The third thing we read that, for he that cometh to God must believe. कारण जो देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की What we need to believe in now? आणि मग काय विश्वास ठेवला पाहिजे आम्ही? That he is. की तो आहे. Moses also asked question, God, Lord, you are telling me to go back to Egypt after he ran away from the Egypt. God told him to go back to Egypt and tell them that I'm going to set these people free from slavery. आणि मग मोशेने सुद्धा तोच प्रश्न केला ज्यावेळेस मोशे तिथून पळून आला आणि काही वर्ष लोटली आणि पुन्हा देवानं त्याला भेटून सांगितलं की जा परत मिस्र देशामध्ये आणि सांग त्या फारोला की मी माझ्या लोकांना पुन्हा त्या गुलामगिरीमधून सोडवण्यासाठी आलेलो आहे. God, if they ask me what is your God's name, मग तो प्रश्न करतो की देवा त्यांनी मला जर विचारलं की तुझ्या देवाचं नाव काय? he said, I am the I am. तो म्हणाला की मी आहे, तो आहे. That is what we need to believe, that he is. He is the I am, the I am. What he says, he does. आणि मग तेच आम्हाला विश्वास ठेवण्याची गरज आहे की तो आहे, तो आहे, तो जे बोलतो ते करतो. So when we come to God by faith, we please God.
But when we come to God, we need to believe that He is the true and the living God. आणि मग ज्यावेळेस आम्ही देवावर विश्वास ठेवतो आणि त्याच्या जवळ येतो त्यावेळेस आम्ही हा विश्वास ठेवला पाहिजे की तो जिवंत आणि सत्य देव आहे, तो खरा आहे. And further, it doesn't stop there. Further, it says, he that for he that cometh to God must believe that He is, and that He, means the God, is a rewarder of them that diligently seek Him. आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे. That is complete faith. आणि हा पूर्ण विश्वास आहे. They that believe in God, in Son Jesus Christ, that He died for us, shall not perish, but have everlasting life. आणि जो कोणी योहान 3:16 मध्ये सांगितल्याप्रमाणे देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्यानं आपला एकुलता एक पुत्र ह्या जगासाठी दिला की जो कोणी त्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावं. That is a faith God gives in us, that He is a rewarder. आणि मग तो विश्वास देव आमच्यामध्ये निर्माण करतो की तो आम्हाला प्रतिफळ देणारा आहे. Our faith in God will not go in waste. आणि मग आमचा देवावरचा विश्वास कधीच व्यर्थ जाणार नाही. Means our action of faith is very important. आणि म्हणजेच आमची जी विश्वासाची जी कृती आहे ती खूप महत्वाची आहे. What step we take in faith, believing that He is, and He is a reward of those who diligently seek Him. आणि जो काही विश्वास आम्ही प्रभूमध्ये ठेवतो आणि जी कृती आम्ही करतो, जे पाऊल आम्ही उचलतो की तो आहे, आणि जो त्याला झटून शोध घेतो त्याला प्रतिफळ देणारा तो आहे. No matter what situation you all may be going through today. आणि मग आज काही ज्या समस्येमधून कदाचित तुम्ही जात आहात, you may be thinking it's a too big mountain in front of me. आणि मग कदाचित तुम्ही असा विचार करत असाल, अरे माझ्या समोर तर समस्येचा मोठा डोंगर उभा आहे. But nothing is difficult for Him. पण त्याच्यासाठी काहीच अशक्य नाहीये. Our God is a omnipotent God. He is a powerful God. आणि आमचा देव जो आहे सार्वभौम देव आहे, त्याच्याकडे सर्व शक्तिमान तो परमेश्वर आहे. He is all knowing God. त्याला सर्वज्ञ आहे तो. He is a omnipresent God. तो सार्वभौम आहे, सर्वत्र उपस्थित असणारा असा आहे. He knows your problem, where you are, what is your problem. He knows everything. आणि त्याला तुमच्या समस्या माहिती आहात, तुम्ही कुठे आहात, तुमची समस्या काय आहे, हे सगळं त्याला माहिती आहे. When we come to God, must believe that He is there. He is a true living God. आणि मग ज्यावेळेस आम्ही प्रभूकडे येतो, आम्ही हा विश्वास ठेवला पाहिजे की होय तो आहे, तो जिवंत देव आहे. And He is going to bring me out of this problem. आणि तोच मला ह्या समस्येमधून बाहेर काढणारा आहे. And definitely God will bring you out of this all problem. आणि मग नक्कीच देव तुम्हाला या सर्व समस्येमधून बाहेर आणेल. Here we'll end up today and we'll continue this topic in the coming week. आणि मग इथं आम्ही आज थांबणार आहोत आणि येणाऱ्या दिवसा आठवड्यामध्ये पुन्हा हाच विषय आम्ही हाताळणार आहोत. There are so many scriptures I want to bring that so that you will understand how God will bring us out of all these problems. आणि मग पुष्कळशी वचनं मला घेऊन यायची आहेत की जेणेकरून तुम्हाला समजून येईल की कसं तुम्ही या सर्व समस्येमधून बाहेर याल. But I want to encourage you one thing this evening. पण मला एक गोष्ट तुम्हाला उत्तेजित करू द्या. Whatever situation you may be going through. आणि ज्या काही समस्येमधून कदाचित तुम्ही जात आहात. Like Moses, don't try to use your own brain and try to bring up some solution. आणि मोशे सारखं स्वतःच्या बुद्धिचातुर्याचा उपयोग करून काहीतरी स्वतःचं समाधान शोधण्याचा प्रयत्न करू नका. Proverbs is very clear unto us. आणि नीतिसूत्र आम्हाला खूप स्पष्ट आहे. Lean not our own understanding. आणि स्वतःच्याच बुद्धीवरती अवलंबून राहू नका. In all thy ways acknowledge Lord. आपल्या सर्व मार्गामध्ये देवाचा आदर करा. And He will direct all thy paths. आणि मग तुमच्या सर्व मार्गामध्ये तो तुमचा मार्गदर्शक होईल. Where you see no way, God will make a way for you. आणि जिथं तुम्हाला वाटेल की मार्गच नाहीये
तिथं देव तुमच्यासाठी मार्ग तयार All the करेल. mountains shall become a plain. आणि तुमचे सर्व जे डोंगर आहेत तुमच्यासाठी सपाट केले जातील. All the valleys shall be filled. आणि मग सर्व जे दर्या आहेत त्या भरल्या जातील. All the crooked paths, God will make us straight. आणि जे काही नागमोडी वळणं तुमच्या जीवनामध्ये आहे ते देव सरळ करेल. For God, nothing is impossible. कारण देवासाठी काहीच अशक्य नाहीये. Do you think today you are going through like experience of like walking on the water? आणि मग कदाचित तुम्हाला आज काय वाटत आहे का की तुम्ही त्या नदीवरून पाण्यामधून चालण्यासारखा तुमचा अनुभव आहे. Or you're feeling like that you are walking like a fire experience? आणि मग कदाचित तुम्हाला वाटत असेल की तुम्ही त्या अग्नीतून चालत आहात. Know one thing. एक गोष्ट जाणा, The Emmanuel God is with you. आणि देव जो परमेश्वर तुम्हा संगती आहे. Just you need to trust God fully and please Him. आणि तुम्हाला फक्त एकच करायचं आहे, संपूर्णपणे त्याच्यावरती विश्वास ठेवायचा आहे, त्याला संतोष व्हायचा आहे. Come into the presence of the Lord. देवाच्या उपस्थितीमध्ये या. Don't miss wherever you are going to churches. Don't miss Sunday services. आणि मग जिथं कुठं तुम्ही मंडळीमध्ये जाता रविवारचं चर्च चुकवू नका. Don't give excuse and stay behind. आणि काहीतरी कारण देऊन राहू नका. Come in the presence of God. देवाच्या उपस्थितीत या. God will set you free from all your problems. आणि देव तुम्हाला तुमच्या सर्व समस्येमधून रिक्त करेल. Dear